Good morning, my dear students. काल बघा आपण मॅगझिन्स याच्याविषयी बोलत होतो. पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वर्गाचं एक मॅगझिन तयार करायचं आहे, एक मासिक इथं तयार करायचं आहे. ठीक आहे. मग हे मासिक तयार करत असताना मी तुम्हाला काल सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर पेपर वाचणं गरजेचं आहे. न्यूजपेपर पाहणं दररोजच्या दररोज हे आपल्यासाठी इथं महत्त्वाचं आहे. न्यूजपेपरमध्ये असणारे अग्रलेख, न्यूजपेपरमध्ये असणारी काही कात्रणं, काही चित्र, काही बातम्या, काही गोष्टी, काही सुविचार, दिनविशेष, ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ह्यासारख्या गोष्टी तुम्ही एकत्र करणं हे इथं महत्त्वाचं आहे. मग आता बघा, इथं तारा आणि तिचे मित्र दोघेजण काय करणार आहेत, इथं एक क्लास मॅगझिन इथं तयार करणार आहेत. आणि क्लास मॅगझिन तयार करत असताना फर्स्ट ऑफ ऑल दे आर गोइंग टू कलेक्ट सम स्टोरीज, पोएम्स म्हणजे कविता, स्टोरीज म्हणजे गोष्टी, रेसिपीज म्हणजे काही जेवणाच्या पाककला आपण कृती म्हणूया, टिप्स अबाउट हाऊ टू स्टडी, अभ्यास कसा करायचा याच्याविषयी जी पेपरमध्ये अभ्यासमाला असते ती अभ्यासमाला, इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखती, प्लेज काही छोटी छोटी नाटकंसुद्धा आहेत, न्यूज आयटम्स म्हणजे बातम्यांची कात्रणं, आणि कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स, काही महत्त्वाचे ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स, इवन पिक्चर स्टोरीज, पुन्हा जोक्स, बोर्ड गेम्स आणि फ्रेंडली ॲडवाईस, फोटोग्राफ्स आणि क्विजेस आणि जे अदर टाईप्स ऑफ मटेरियल आहे, बाकीचं साहित्य, ते सुद्धा इथं काय करणार आहेत, हे जमा करणार आहेत. आणि तुम्हालासुद्धा मी सांगितलं होतं की काय करायचं आहे, तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी इथं घ्यायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. ठीक आहे. चला तर बघू आपण काय काय करताय. तारा अँड फ्रेंड्स, थोडंसं क्लिअर होऊ देते बघा. तारा अँड फ्रेंड्स आर बिझी तारा, हां बघा ठीक करा की, तारा अँड फ्रेंड्स आर बिझी, बिझी म्हणजे मग्न असणे, गुंतणे, बिझी, प्रोड्युसिंग, PRODUCING, प्रोड्युसिंग म्हणजे त्यांना काय करायचं आहे, त्यांना निर्माण करायचं आहे देअर क्लास मॅगझिन, त्यांना त्यांच्या वर्गाचं एक मासिक इथं तयार करण्यामध्ये त्या मग्न आहेत, गुंतलेले आहेत. मेनी चिल्ड्रन हॅव सेंट देअर कॉन्ट्रीब्युशन्स टू द मॅगझिन. आता फक्त असंच आहे का, तारा आणि त्यांचे मित्र, दोघे तिघं मित्र आहे, हे दोघे तिघं मित्रच फक्त इथं मॅगझिन तयार करणार आहेत का, नाही, तर त्यासोबत त्यांच्या वर्गातल्या इतर मित्रांनी जी काही कात्रणं एकत्र केलेत, जी काही कात्रणं पाठवलेत, ती सारी कात्रणं कुणाकडं आणून दिलेत, ह्या ताराकडं त्याने आणून दिलेत. आणि मग ही तारा काय करणार आहे, हे सगळं मॅगझिन एकत्र करणार आहे. मग मुलांनी आणून दिलेल्या गोष्टी असतील, मुलांनी आणून दिलेल्या काही सुविचार असतील, त्यानंतर काही बातम्या असतील, काही जोक्स असतील, हे सगळे जोक्स त्यांनी इथं एकत्र करणार आहेत. Others have helped to write it in a beautiful hand and decorate it with colors, photos, pictures and designs. आणि बघा बाकीचे मित्र काय करत आहेत, तर त्यांनी लिहिण्यासाठी मदत केली. आता कोण लिहिणार आहे, की ज्याचं हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे, मोत्यासारखं हस्ताक्षर सुंदर आहे, यांनी अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये काय केलेलं आहे, लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अँड डेकोरेटेड, त्यांना रंगवण्याचं काम.
रंगरंगोटीचं काम त्यांनी केलेलं आहे. मग अतिशय सुंदर असे रंग असतील, सुंदर असे फोटोज असतील, चित्र असतील आणि डिझाईन्स त्यांनी इथं तयार केलेलं आहे. आणि फोटोज, पिक्चर्स अँड डिझाईन्स. मग आता इथं बघा, हे जे क्लास मॅगझिन आहे, हे मॅगझिन तयार करत असताना त्यांनी वेगवेगळे गट पाडलेत, वेगवेगळे ग्रुप इथं केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मग आता इथं कोणकोणते ग्रुप? आता सपोज 50 विद्यार्थी वर्गात आहे, तर 50 विद्यार्थ्यांच्यापैकी 10-10 विद्यार्थ्यांचे किंवा 20-20 विद्यार्थ्यांचे 2 गट त्यांनी केले. आता 20 विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर सगळं कलेक्शन आणायचं. त्यामध्ये काही मुलं स्टोरी शोधणार, काही मुलं जोक्स शोधणार, काही मुलं सुंदर असे सुविचार लिहिणार, त्यानंतर काही मुलं काय करतील, नाटकं शोधतील, काही मुलं इंटरव्ह्यूज आणतील. असं प्रत्येक काम इथं काय केलं आहे, ह्या मुलांनी इथं वाटून घेतलेलं आहे. त्यांनी दे हॅव डिस्ट्रीब्युटेड देअर वर्क्स अँड रिमेनिंग 20 ग्रुप्स अँड दे हॅव कलेक्टेड ऑल द मटेरियल. मग ह्या बाकीच्या मुलांनी जे साहित्य आणलेलं आहे, जे साहित्य जमा केलेलं आहे, ते सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न यांनी इथं केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथं बघा, मग यामध्ये ज्याचं सुंदर हस्ताक्षर आहेत किंवा ज्याची चित्रकला सुंदर आहे, ते काय करतील, ते डिझाईनचं काम करतील, नक्षीकाम करतील. त्या मॅगझिनला सुंदर असा कलर, सुंदर असं रूप, सुंदर असं रेखाटन इथं करतील. आणि दे वॉन्ट टू डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम वॉल्स इन द फॉर्म ऑफ कोलाज. मग आता हे डिस्प्ले करणं गरजेचं आहे, साऱ्या शाळेला, साऱ्या वर्गाला दाखवणं गरजेचं आहे. मग इथं त्यांनी काय केलं आहे, एका कोलाजच्या माध्यमातून त्यांनी इथं डिस्प्ले केलं आहे. दॅट इज वाय दे हॅव कट आउट पीसेस ऑफ देअर आर्टिकल्स. They will arrange them on colored paper with appropriate illustrations. Illustrations म्हणजे वर्णन. आता इथं बघा, आता ह्या मुलांनी काय केलेत, पेपरची जी कात्रणं आहेत, ती कात्रणं इथं कट केलेत. आणि कात्रणं कट केल्यानंतर त्यांनी इथं त्यांना एका सुंदर अशा कोऱ्या पेजवर किंवा रंगीत असा जो पेपर असतो, रंगीत पेपरवरती त्यांनी एकत्र काम चिकटवण्याचा त्यांनी प्रयत्न इथं केला आहे. They will arrange them on colored paper with appropriate illustration. एका सुंदर असा रंगीत पेज त्याने घेतलं आणि त्याच्यावरती हे सगळे त्यांची कात्रणं चिकटले. बट सॅडली द पीसेस हॅव ऑल गॉट मिक्स्ड अप. कॅन यू हेल्प तारा टू सॉर्ट आउट द पीसेस? पण बाळांनो, आता इथं मात्र काही पीसेस इथं मिक्सअप झाले. आता तुम्हाला मदत करायची आहे. काय मदत करायची आहे बघा. आता इथं पेपर पेंग्विन, ग्रीन चटणी, फ्रूट चाट. आता इथं काय आहेत, त्याने तुम्हाला इथं दिसेल, हे जे आहेत हे पूर्णपणे काय केलं आहे बघा. आता हे एक प्रकारचं कोलाज आहे. आता हे कोलाज इथं थोडंसं आपण कलर, हां, आता ह्या कोलाजवरती बघा तुम्हाला दिसेल पेपर पेंग्विन आहे. पेपर पेंग्विन म्हणजे एका कागदापासून पेंग्विन बनवणे. दुसरं ग्रीन चटणी, हिरवी चटणी, एक आपण ह्याला काय म्हणूया, पाककला आहे, एक खाद्यपदार्थ आहे. आणि फ्रूट चाट. आता इथं यांचे पेपर मिक्सअप झालेत. आता पहिला चित्र बघा. आय हॅव बीन आता इथं पहिला कोणता आहे बघा, ग्रीन चटणी आहे, फ्रूट चाट आहे, आणि हे पेपर पेंग्विन, बरोबर. आता पहिल्यांदा ग्रीन चटणी पाहू आपण. आता ग्रीन चटणी कुठं आहे बघा, इथंपर्यंत तुम्ही येऊ शकता. एक ग्रेनेड्स, मीडियम पीस ऑफ कोकोनट, 2 ग्रीन चिलीज, कोरिएंडर लीव्स, सॉल्ट टू टेस्ट अँड हाफ स्पून टेबल ऑफ शुगर. हे सगळं मिळून काय होणार आहे, हिरवी चटणी होणार आहे किंवा मिरचीची चटणी इथं होणार आहे, बरोबर. पहिली गोष्ट आपण सापडली. त्यानंतर आता इथं बघा,
पहिली ही तर सॉर्ट आउट झालं, याचं ग्रीन चटणी तर आपलं फिनिश झालं. त्यानंतर बघा त्यानंतर येतो पेपर पेंग्विन. आता पेपर पेंग्विन बनवण्यासाठी पहिल्यांदा काय गरज आहे, पेपरची गरज आहे. आता इथं बघा, इथं ड्रॉ अ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस आहे. डेकोरेट इट विथ कलर्ड पेपर, मार्कर्स अँड स्टिकर्स. पुन्हा पेस्ट द डिफरंट पार्ट्स टुगेदर ऑन कार्ड पेपर. आणि पुन्हा कट आउट अ हेड अँड बॉडी शेप अँड 2 विंग्स फ्रॉम अ ब्लॅक क्राफ्ट पेपर. आणि त्यानंतर आता इथं हे झालं काय ते 1 2 3 आणि 4. ही कुठे येणार बघा, ही येणार ही सगळी बघा इथं पेपर पेंग्विन बनवण्यासाठी काय होईल, याचा इथं वापर होईल. आणि आता राहिला तो फ्रूट चाट. आता फ्रूट चाट बघा इथं, याचा आपण कलर शिंगू इथं आहे. वॉश द गोवा अँड कट इंटू अ बिग पीसेस. Put all the ingredients in a glass bowl. Sprinkle chaat masala and mix the ingredients well. म्हणजेच ग्रीन चटणी आणि फ्रूट चाट ह्या 2 गोष्टी काय झाल्या, तर ह्या आपण पाककला म्हणूया त्यांना किंवा फूड आयटम्स म्हणून. आणि पेपर पेंग्विन इज अ पेपर आर्ट. आणि मग राहिलेलं काय आहे, टीचर जय वाय आर यू डुईंग युअर मॅथ मल्टिप्लिकेशन ऑन द फ्लोअर. इथं आहे. त्यानंतर माय ब्रेस्ट अँड आय वेअर नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स अगो. आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप. हे ह्याच्याविषयी काय आहे, काही इथं सुविचार दिलेले आहेत बाळांनो. त्यानंतर आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क दॅट आय बेअरली हॅव टाईम टू प्ले. व्हॉट शुड आय डू नीडी स्टुडंट. काही गरजू मुलांच्या ह्या सुद्धा गोष्टी आहेत. पुन्हा बघा, टू गिव्ह युअर सेल्फ द मोस्ट टाईम टू प्ले. इट्स इम्पॉर्टंट टू यूज युअर टाईम वाईजली. इफ यू आर गिवन टाईम टू डू युअर वर्क ड्युरिंग स्कूल आवर्स, ट्राय युअर बेस्ट टू फिनिश इट ॲज मच ॲज यू कॅन. ठीक आहे, हे सुद्धा मिक्सअप झालेलं आहे, ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. आणखीन बघा इथं खालीसुद्धा चार्ट दिसतील. आता हे तुमचं काम आहे बघा. It is your work. You have to rearrange in a proper way. ठीक आहे. तर बघा राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. आणि इथं खाली काय दिले बघा, द नेम्स ऑफ सेक्शन्स ऑफ द मॅगझिन्स आर गिवन इन ब्ल्यू बॉक्सेस बिलो. फाइंड द नेम्स ऑफ द आयटम्स अँड रिमेनिंग पीसेस फ्रॉम दोज शोन ऑन द बोर्ड. पुट देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स. आता हे तुम्ही शोधायचं आहे. हा काय आहे, हा तुमच्यासाठी क्राफ्ट कॉर्नर आहे. पहिलं ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, लाफ्टर इन द क्लासरूम आणि माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स. ही इथं काय आहेत, ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे, तुम्ही इथं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता पहिलं बघा, गेटिंग सो मच होमवर्क. आता पहिलं क्राफ्ट कॉर्नर. इथं आपण काय सांगू शकतो, तर इथं पेपरपासून बनवल्या जाणाऱ्या काही गोष्टी. आता मगाशी पेपर पेंग्विन असेल ती. ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, जो ज्या मित्राला मदतीची गरज आहे, मदतीचा सल्ला हवा आहे तो मित्र. आणि माउथ वॉटरिंग रेसिपीज, चटणी ग्रीन चटणी असेल आणि फ्रूट चाट. लाफ्टर इन द क्लासरूम म्हणजेच त्या जोक्स असतील काही, ते इथं तुम्ही शोधायचे आहेत आणि ते तुम्ही काय करायचे आहेत, लिहायचे आहेत बाळांनो. ओके. तर बघा, आणि हे तुम्ही आज मला लिहून पाठवणार आहात. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबतोय. आणि जर जमलंच नाही तर आपण काय करूया, उद्या मी तुम्हाला हे सगळं सॉर्ट आऊट करेन आणि हे पाठवेन, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबतोय आणि लवकरात लवकर हा जो आपलं क्लास मॅगझिन आहे, हे क्लास मॅगझिन तुम्ही तयार करणार आहात आणि ते मला पाठवणार आहात. ठीक आहे. विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू.